कोल्हापूर दूध संघाच्या निवडणुकीमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांना वेग आलाय। मंत्री हसन मुश्रीफ यांना कोंडीत पकडण्यासाठी महायुतीमधूनच काही हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगत असतानाच आता हलाल सर्टिफिकेटचा मुद्दा पुढे आणण्यात आलाय। याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आणि गोकुळचे माजी अध्यक्ष असणारे नवीद मुश्रीफ यांनी गोकुळला घेतलेल्या हलाल सर्टिफिकेटवरती आक्षेप घेत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला। तसेच आखाती देशांमध्ये गोकुळची उत्पादनं विक्रीसाठी काही आंतरराष्ट्रीय आणि इस्लामिक एजंट कार्यरत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला। कोल्हापूरच्या देशाच्या कोणत्याही कायद्यामध्ये हलाल सर्टिफिकेटला प्रमाणपत्राला किंवा पद्धतीला मान्यता नसताना मग हे आणण्याचं कारण काय? हे हलाल सर्टिफिकेटचा काय प्रस्ताव कोणी तयार केला, त्याच्यावर केलेला खर्च कोणी केला, हे करण्याची गरज कोणाची होती, हे जनतेला विचारलं का आम्ही हलाल सर्टिफिकेट घेतोय का म्हणून? हलाल सर्टिफिकेटची गरज नसताना कोल्हापूरच्या दुधाला गोकुळला बदनाम करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे। तर दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी या आरोपांना फेटाळून लावले। गोकुळ हे हलाल सर्टिफिकेट 2022 मध्ये घेतलं होतं आणि आखाती देशांमध्ये दूध, तूप, लोणी, दही यांसारखी उत्पादनं निर्यात करण्यासाठी असं प्रमाणपत्र आवश्यक असतं। विशेष म्हणजे अनेक भारतीय खाद्य कंपन्या मांसाहारीच नव्हे तर दुग्धजन्य आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांसाठी सुद्धा हलाल प्रमाणपत्र घेतात, कारण मध्य पूर्व आणि काही मुस्लिम बहुल देशांमध्ये आयातीसाठी व्यापार नियमांना भाग मानले जातं। आता हलाल प्रमाणपत्र म्हणजे काय, तर यावरती एक नजर टाकूया। हलाल म्हणजे एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे वैध किंवा इस्लामी नियमानुसार परवानगी असलेला असा होतो। अन्नपदार्थांच्या संदर्भात याचा अर्थ असा होतो की ते उत्पादन तयार करताना, प्रक्रिया करताना आणि पॅकेजिंग करताना सर्व इस्लामी नियमांचं आणि शुद्धतेच्या मानकांचं पूर्णपणे पालन केलेलं आहे। हे प्रमाणपत्र प्रमाणित करते की संबंधित उत्पादनांमध्ये कोणत्याही प्रतिबंधित घटकांचा वापर झालेला नाही। उदाहरणार्थ डुकराची चरबी, अल्कोहोलिक किंवा इस्लामी पद्धतीनुसार न कापलेल्या प्राण्यांचे अंश याचा वापर झालेला नाही। आता हे सर्टिफिकेट कशासाठी घेतलं जातं, तर आखाती देशांमध्ये निर्यातीसाठी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्यासाठी आणि यासोबतच काही देशांमधील आयात नियम हे पूर्ण करण्यासाठी सर्टिफिकेट गरजेचं असतं। आता या हलाल सर्टिफिकेटचे फायदे काय आहेत, तर निर्यात वाढीस मदत होते, यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये संधी उपलब्ध होते, उत्पादनांवरती जागतिक प्रमाणपत्राची नोंदही होते। असे काहीचे फायदे या हलाल सर्टिफिकेटचे आहेत। आता हलाल सर्टिफिकेटवरती वाद आणि आक्षेप काय आहे, तर धार्मिक भावनांचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो। यासोबतच संस्थेच्या निर्णय प्रक्रियेवरती प्रश्न उपस्थित होतो, जसं की आता गोकुळच्या बाबतीमध्ये हा मुद्दा उपस्थित झालाय। निवडणुकीमध्ये राजकीय शस्त्र म्हणून त्याचा वापर केला जातो, असाही अनेक मुद्दे या सर्टिफिकेटमुळे उद्भवतात।